गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। दिल्ली स्फोटानंतर अमित शहांची महत्त्वाची बैठक सुरू। शहांकडून लोकनायक रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची विचारपूस। उद्या मोदींच्या उपस्थितीत बैठक घेतली जाणार। दिल्ली स्फोटाच्या घटनेसंदर्भात पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त। जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, मोदींचं ट्विट। तर पंतप्रधान मोदींनी अमित शहा आणि अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा। दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील स्फोटाची घटना हृदयद्रावक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शोक व्यक्त। जखमी लवकर बरे व्हावेत अशीही प्रार्थना। I-20 कारमधील ड्रायव्हिंग सीटवरती दहशतवादी डॉक्टर उमर मोहम्मद। फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलचा प्रमुख सदस्य उमर मोहम्मद सध्या फरार। कारमधील मृत प्रवाशाची DNA चाचणी करून तो उमर मोहम्मद आहे का याची पुष्टी केली जाणार। तपास यंत्रणा शोध घेत असल्याच्या भीतीनं उमरने ब्लास्टचा कट रचला। कारमध्ये डेटोनेटर लावून उमरने स्फोट घडवून आणला, सूत्रांची माहिती। दिल्ली स्फोट प्रकरणातील कार आमची नाही, आमची गाडी अजूनही घरातील पार्किंगमध्ये, उमरच्या परिवाराचा दावा। उमरनेच I-20 कारचे पैसे दिल्याची माहिती। उमरची आई पोलिसांच्या ताब्यात। दिल्ली स्फोट प्रकरणी उमरच्या दोन्ही भावांची चौकशी। उमरच्या भावाकडून 18 मोबाईल जप्त, सूत्रांची माहिती। दिल्ली स्फोट फियादीनी हल्लाच असल्याची शक्यता। तर स्फोट होण्याच्या 3 तास आधी I-20 कार सुनहरी मस्जिदजवळ पार्किंगमध्ये उभी होती। पार्किंगमधून कार बाहेर पडल्यावर अवघ्या 4 मिनिटांनंतर स्फोट। दिल्लीतील स्फोट होण्यापूर्वी I-20 कारची छायाचित्र समोर। स्फोटाच्या 3 तास आधी कार लाल किल्ल्याजवळ उभी होती। दिल्ली पोलिसांच्या सीसीटीव्हीतून उघड। दिल्ली स्फोटात अमोनियम नायट्रेट, डेटोनेटर आणि फ्यूल ऑइलचा वापर। प्राथमिक तपासात माहिती उघडकीस। दिल्ली पोलिसांनी फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलबद्दल माहिती मागितली। हरियाणाच्या फरीदाबादमध्ये मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश करत 7 जणांना अटक। डॉक्टर उमरच्या घरातून 300 किलो RDX जप्त। मूळ मालक मोहम्मद सलमानकडून घेतलेली कार नदीमनं फरीदाबादमधील कार डीलरला विकली। नंतर डीलरनं कार पुलवामामधील तारिकला विकल्याचं समोर। त्यामुळे पुलवामाचा स्फोटाशी काही संबंध आहे का, पोलिसांकडून चाचपणी। दिल्लीतील पहाडगंज उड्डाणपुलाजवळ पोलिसांकडून तपासणी। फॉरेन्सिक टीमकडून इमारतीच्या एका छतावर काही साहित्य जप्त। दिल्लीतील भीषण स्फोटाचा नवीन व्हिडिओ समोर। स्फोट होताच मोठा आवाज आणि आगीचे लोट। स्फोट झाल्यानंतर नागरिकांची धावपळ, भयावह दृश्य समोर। लाल किल्ला परिसरातील स्फोटानंतर सीसीटीव्ही समोर। स्फोटाचा आवाज झाल्यानंतर लोकांचा मोठा गोंधळ। स्फोटानंतर राजधानी दिल्ली हाय अलर्टवर। दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाकडून मार्गाचे सीसीटीव्ही मॅपिंग। I-20 कार लाल किल्ल्यावर कशी पोहोचली याची सीसीटीव्ही मॅपिंग सुरू। दिल्लीतील स्फोटाप्रकरणी UAPA अंतर्गत गुन्हा दाखल। 13 संशयित आरोपी ताब्यात। पोलिसांकडून आरोपींची कसून तपासणी सुरू। NSG टीमकडून लाल किल्ल्यावरती हल्ल्याचा तपास सुरू। 13 नोव्हेंबरपर्यंत लाल किल्ला बंद राहणार। स्फोटानंतर लाल किल्ला परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। दिल्लीतील स्फोट, मोदी सरकारचं अपयश, हा देशावरील भ्याड हल्ला। नाना पटोलेंची सरकारवर टीका। दिल्लीतील स्फोटानंतर राज्यभरात पोलीस अलर्ट मोडवर। शिर्डीला येणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून कसून तपासणी। तर अंबाबाई मंदिर परिसरात देखील सुरक्षा वाढली। बिहारमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान। गयामधील 3 गावांमध्ये 25 वर्षांनंतर मतदान होणार। 122 जागांसाठी 1302 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावरती ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती समोर। तर वडिलांची प्रकृती स्थिर, सुधारणा होतीये, ईशा देओल यांची पोस्ट। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।